मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा. मराठा नेते मनोज जरांगे यांनी ही उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. समितीकडून मराठा समाजाचं काहीच काम होत नाही आहे. खऱ्या अभ्यासकांना समिती निमंत्रित करत नसल्याची बाब देखील जरांगे यांनी बोलून दाखवली. आता उपसमिती गठीत केली गेली. मला तर माझी जाहीरपणानं खरंच मागणी, मी म्हणजे खेदानं म्हणतो, हे मला कधीच म्हणायचं नव्हतं, पण मी आज माझं मन मोकळं पुढारी चॅनलसमोर करतोयच. ती मराठा समाजाची उपसमितीच बरखास्त करून टाकली पाहिजे. काहीच काम नाही होतं आमचं ते. नाही ते आता हे मोठंही असू शकतं हे शब्द, कारण हे बघा, लाख पोरं तरी असतील जे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. म्हणजे तुम्ही आमची ती फसवणूक केली एक प्रकारची उपसमितीच्या नावाखाली. नाही पोरं ते आता शिकू शकत, परदेशात पोरं गेलेत, त्यांचीही तुम्ही वाढवली नाही आहे. कित्येक तरी विषय असे आहेत की त्यांचे आणखी रिझल्टच दिले नाहीत, पेपर झालेले आत्ता. उपसमिती कशासाठी? खेळणं? किंवा तुम्ही मराठा लोक जे तज्ज्ञ आहेत, आमचे अभ्यासक आहेत, त्यांना वेळ देत नाही आहे. उपसमिती मराठवाड्यात बैठक घेत नाही आहे उपसमितीची. मात्र विशेष लोकांना निमंत्रित केलं जातं की ते कशातच नसतात, आणि जे खरे अभ्यासक आहेत, जे खरे समन्वयक आहे, यांना बोलवलं जात नाही. ही माझी 15-20 दिवसापासूनची खूप मोठी खंत आहे. आम्हाला आधी वाटलं होतं की विखे पाटील साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकला, आजही वाटतंय ते टाकलाय, पण ते खरं भरायला तयार नाही आहे. त्यामुळे ती बरखास्त करून ना खरंच करायला पाहिजे आणि मराठा ओबीसी मंत्रालय स्थापन केलं पाहिजे. बस.